लाल पेशी ऑक्सिजन वाहतात, तर पांढऱ्या पेशी शरीराचे संरक्षण करतात. नवीन ऊर्जा स्रोत जसे की वारा, सूर्य आणि पाणी हे प्रदूषण कमी करतात. चुंबकाभोवती अदृश्य क्षेत्र तयार होते, ज्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात. मूळ, खोड, पाने, फुले आणि बी हे वनस्पतींचे प्रमुख भाग आहेत. पृथ्वीचे पटल अनेक प्लेट्समध्ये विभागलेले असते आणि त्यांची हालचाल भूकंप घडवते. प्रकाश आरशावरून परावर्तित होऊन आपल्याला वस्तू दिसतात. आवाज हा कंपनांमुळे तयार होतो आणि तो लहरी स्वरूपात प्रवास करतो. वेगवेगळ्या वस्तूंमुळे त्याचा वेग बदलतो. वनस्पती सूर्यप्रकाश घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवन शक्य होते. दगडांचे 3 प्रकार असतात: अग्निजन्य, तलछटी आणि रूपांतरित. पृथ्वीच्या इतिहासाची माहिती देतात. मानवी डोळा प्रकाश पकडतो आणि मेंदूकडे संदेश पाठवतो. त्यामुळे आपण वस्तू स्पष्ट पाहू शकतो.